हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 27 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे की साऊथ कोरियामध्ये जे वर्ल्ड कप स्टेज 2 साऊथ कोरियाच्या येचॉन मध्ये जे वर्ल्ड कप स्टेज 2 आर्चरी इव्हेंट जो झालेला आहे, ओके, त्यामध्ये कंपाऊंड वुमेन्स टीम यांनी या इव्हेंट मध्ये काय गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे. गोल्ड मेडल हा मिळवलेला आहे, गोल्ड मेडल जिंकलेला आहे. आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 मध्ये इंडियाने बॅक केलेला आहे गोल्ड मेडल. कशामध्ये? कंपाऊंड वुमेन्स टीमच्या इव्हेंट मध्ये. सो कोणाचा ट्रायो होता तो? त्या वुमेन्स ज्यांनी बॅक केलेला आहे गोल्ड मेडल त्यांचा ट्रायो बघून घेऊया. आता त्या ट्रायो मध्ये कोण कोण होतं? त्या ट्रायो मध्ये होत्या ज्योतिका, सुरेखा, वेनम, परनीत कौर आणि आदिती स्वामी. यांनी टर्कीला फायनल्स मध्ये हरवलेला आहे. टर्कीच्या अगेन्स्ट मध्ये त्यांनी म्हणजे टर्कीला बीट केलेला आहे, त्यांना हरवलेला आहे आणि गोल्ड मेडल हे स्ट्राईक केलेलं आहे, जिंकलेला आहे. सो कोणाला डॉमिनेट केलेलं आहे त्यांनी? टर्कीचे हॅझल गुरुन, आयसे बेरा, सुझेर आणि बेगम युआ यांना फ्रॉम द फर्स्ट 10 म्हणजे पहिल्यापासूनच काय राईट फ्रॉम द फर्स्ट 10 आणि स्टील केलेला आहे त्यांनी गोल्ड विदाउट ड्रॉपिंग अ सेट. एक पण सेट त्यांनी ड्रॉप केलेला नाही आणि 6 पॉइंटचा मार्जिन घेत त्यांनी जिंकलेली आहे फिनाले. सो फॉर ज्योती, प्रणीत अँड वर्ल्ड चॅम्पियन आदिती वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा आहे. ओके, दिस कम्प्लिटेड अ हॅट्रिक ऑफ वर्ल्ड कप गोल्ड मेडल टुगेदर. तर यांनी ही हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे वर्ल्ड कप गोल्ड मेडल्सची सोबत मिळून या ट्रायोनी. ओके सर, सो ही न्यूज होती की जे साऊथ कोरियाच्या येचॉन मध्ये आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 ची जी इव्हेंट झालेला आहे त्यामध्ये कंपाऊंड वुमेन्स टीम या इव्हेंट मध्ये इंडियाचा जो ट्रायो आहे, ट्रायो कोण कोण आहे त्यामध्ये ज्योती, प्रणीत आणि आदिती या ट्रायोनी गोल्ड मेडल हे पटकावलेलं आहे. आणि कोणाला त्यांनी बीट केलेलं आहे? टर्कीचे हॅझल, आयसे आणि बेगम यांना त्यांनी बीट केलेलं आहे आणि गोल्ड मेडल त्या इव्हेंट मध्ये त्यांनी जिंकलेलं आहे. सो नेक्स्ट बघूया आता न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे तर एक फाउंडर आहे. ओके, तर कशाचे फाउंडर आहे ते? को हेडक्वार्टर टेक अँड IT सर्व्हिसेस फर्म वी टेक्नॉलॉजी. जे वी टेक्नॉलॉजी आहे त्यांचे फाउंडर आणि MD न्यूयॉर्क आणि बेंगलुरू मध्ये आहे. ते को हेडक्वार्टर वी टेक्नॉलॉजी हे न्यूयॉर्क आणि बेंगलुरू मध्ये आहे, हे हेडक्वार्टर्स त्याचे. ओके, तर वी टेक्नॉलॉजीचे फाउंडर आणि MD आहे चोको वलियप्पा. यांनी एक रँक्स जे आहे, रँक्स ऑफ इंडियन IT इंडस्ट्रीचे जे वेटरन्स आहे त्यांना जॉईन केलेलं आहे. तर ते कोण आहे? NR नारायण मूर्ती, नंदन निलेकनी, दिवांग मेहता, रमन रॉय, थायगराजन यांना त्यांनी काय केलेलं आहे? चोको वलियप्पा यांनी त्यांच्या इंडियन IT जे इंडस्ट्री वेटरन्स आहे त्यांना त्यांच्या रँक्सला जॉईन केलेलं आहे आणि काय मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये इंडक्ट झालेले आहे ते इन IAOP लीडरशिप हॉल ऑफ फेम. IAOP लीडरशिप हॉल ऑफ फेम मध्ये ते काय झालेले आहे? इंडक्टेड झालेले आहेत, मिळवलेली आहे त्यांनी ती जागा, ती रँक मिळवलेला आहे त्यांनी यांच्यासोबत. ओके, तर हे जे इंडक्शन आहे बाय IAOP हे काय असते? ग्लोबल ऑर्गनायझेशन डेडिकेटेड असते टू शेपिंग द फ्युचर ऑफ बिझनेस. जे डेडिकेटेड कशाला असते? जे फ्युचरला शेपिंग करण्यासाठी बिझनेसेसला. आणि वलियप्पांच्या जे कॉन्ट्रीब्युशन आहे थ्रू त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं शेपिंग द फ्युचर ऑफ आउटसोर्सिंग इंडस्ट्री अँड सेटिंग द हायेस्ट स्टँडर्ड ऑफ क्वालिटी. तर याला रेकॉग्नाइज करून त्यांना काय केलेलं आहे? IAOP लीडरशिप हॉल ऑफ फेम मध्ये इंड्यूस केलेला आहे, त्यांना ऍड केलेला आहे. तो हा अवॉर्ड कोणी प्रेझेंट केलेला होता? मार्क वॉयटेक यांनी, जे आहे चीफ ऍडवायझर ऍट IAOP.
ओके. फॉलोइंग अ ग्लोबल नॉमिनेशन अँड सिलेक्शन प्रोसेस बाय द इंड्यूस रिव्ह्यू कमिटी. तर जे इंडक्शन रिव्ह्यू कमिटी आहे त्यांनी काही सिलेक्शन प्रोसेस केलेल्या होत्या आणि नॉमिनेशन सुद्धा झालेले होते ग्लोबली. सो त्याच्यानंतर यांना जो अवॉर्ड आहे चोको वलियप्पा यांना प्रदान करण्यात आलेला आहे लीडरशिप हॉल ऑफ फेम, IOP लीडरशिप हॉल ऑफ फेम, आणि त्यांना तिथे इंड्यूस करण्यात आलेला आहे, इंडक्ट करण्यात आलेला आहे. वालियप्पा यांनी काय आणखी सर्व केलेला आहे, त्यांनी आणखी सर्व्हिस दिलेली आहे ॲज अ व्हाईस चेअरमॅन ऑफ सोना कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये जे सोना कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी आहे तिथे पण त्यांनी ॲज अ व्हाईस चेअरमॅन म्हणून वर्क केलेलं आहे. त्यांची जी रिसर्च टीम आहे, तर जे स्टेपर मोटर आहे, तो जे सोना कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी मधले जे रिसर्च टीम्स आहे ते काय करतात, इस्रो स्पेस मिशन साठी स्टेपर मोटर्स सप्लाय करतात. ओके. सो ही न्यूज होती की जे को हेडक्वार्टर्ड न्यूयॉर्क आणि बेंगलुरू मध्ये जे को हेडक्वार्टर्ड IT सर्व्हिसेस फर्म आहे वी टेक्नॉलॉजी, याचे फाउंडर आणि MD चोको वलियप्पा यांना काय इंड्यूस करण्यात आलेला आहे कशामध्ये, IOP लीडरशिप हॉल ऑफ फेम मध्ये, ज्यामध्ये ऑलरेडी काही रँक्स आहे इंडियन IT इंडस्ट्री वेटरन्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत, तर त्यांना जॉईन केलेलं आहे त्यांनी, वलियप्पा यांनी. ओके. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे RBIने काय केलेलं आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी एक पेनल्टी लावलेली आहे. कशाची पेनल्टी लावलेली आहे, कितीची पेनल्टी लावलेली आहे, ₹3,10,10,000 ची पेनल्टी लावलेली आहे. आणि कोणावर लावलेली आहे, हिरो फिनकॉर्प लिमिटेड यांच्यावर लावलेली आहे ती पेनल्टी. आणि कशासाठी लावलेली आहे, सो त्यांचे काही फेअर प्रॅक्टिसेस आहे कोड फॉर NBFC. तर त्यांचे जे नॉर्म्स आहे, त्याच्या जे नॉर्म्स आहे त्यांचे रिलेटेड जे नॉर्म्स आहे ते त्यांनी ब्रीच केलेले आहे, त्यांचं उल्लंघन केलेलं आहे, म्हणून त्यांना हिरो फिनकॉर्प लिमिटेड यांना 3,10,000 ची काय लागलेली आहे, पेनल्टी लागलेली आहे. आणि RBIने ती पेनल्टी लावलेली आहे. सो RBIने काही इन्स्पेक्शन घेतलेलं होतं, तर त्यांनी रिव्हील केलेलं आहे की हिरो फिनकॉर्प यांनी काय केलेलं आहे, जे त्यांचे बॉरोवर्स असतात, जे त्यांचे बॉरोवर्स असतात, तर त्यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, जे लोन्स घेत असतात. ओके. लोन्स जे बॉरोवर्स घेत असतात, तर त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर त्यांनी ते जसं त्यांना समजेल, बॉरोवर्सला समजणे जी भाषा आहे, जी लँग्वेज आहे, त्या भाषेमध्ये त्यांनी ते राईट नाही करून दिलेलं आहे, लिहून नाही दिलेलं आहे, समजवलेलं नाही आहे, म्हणून त्यांना काय लागलेली आहे, ती पेनल्टी लागलेली आहे. सो जे बॉरोवर्स आहे त्यांना न समजणं, म्हणजे समजलं नाही त्यांना, की अंडरस्टूड नाही झाले बाय देम. ओके. त्यांच्या समजण्या योग्य लँग्वेज मध्ये त्यांनी समजवलेलं नाही किंवा लोन बद्दल त्यांनी लिहून नाही दिलेलं आहे बॉरोवर्सला, म्हणून त्यांना ह्या इन्स्पेक्शन थ्रू RBIने काही इन्स्पेक्शन केलं होतं, त्यामुळे हे रिव्हील झालेलं आहे की हिरो फिनकॉर्पनी असं काही या संबंधित काही आणखी उल्लंघन केलेले आहेत म्हणून. सो जे स्टॅच्युटरी इन्स्पेक्शन आहे केलेलं होतं RBIने, ते कधी केलेलं होतं, 31 मार्च 2023 ला ही जे इन्स्पेक्शन आहे कंपनीचं ते केलेलं होतं. सो ओके. सो ही न्यूज होती आपली की RBIने काय केलेलं आहे, ₹3,10,000 ची पेनल्टी लावलेली आहे हिरो फिनकॉर्प लिमिटेड यांच्यावर. त्यांनी काही जे फेअर प्रॅक्टिसेस कोड फॉर NBFC जे असतात त्याचे काही नॉर्म्स जे आहेत त्यांचे उल्लंघन केलेले आहे, त्यामुळे त्यांना पेनल्टी लागलेली आहे. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट न्यूज आहे ZF काय आहे, कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड यांनी एंटर्ड केलेला आहे, म्हणजे पार्टनरशिप केलेली आहे विथ IIT मद्रास सोबत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास सोबत यांनी पार्टनरशिप केलेली आहे. कशा करता, टू क्रिएट द भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक. भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक जे आहे ते क्रिएट करण्यासाठी ही पार्टनरशिप झालेली आहे ZF आणि IIT मद्रास यांची. तो हे जे आहे कशासाठी आहे, ही फर्स्ट ऑफ इट्स काइंड आहे,
फर्स्ट आहे ही डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म डिझाईन टू ऍडव्हान्स सस्टेनेबल अँड इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट ग्लोबली इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट करता आणि ऍडव्हान्स सस्टेनेबिलिटी करता ही डिझाईन करण्यात आलेला आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म डिजिटल हा फर्स्ट आहे आणि हा डिझाईन करण्यात आलेला आहे. ओके, या कोलॅबोरेशनचा एम काय आहे? कोलॅबोरेशनचा एम हा आहे की जे डेव्हलप करणे कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टीम सोल्युशन्स. ओके, कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टीम सोल्युशन्सला डेव्हलप करणे आणि जे पण सस्टेनेबिलिटी गोल्स एनहान्स करणे, सेफ्टी, इक्विटी आणि इफिशियन्सी. जे ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय लागत असते, ट्रान्सपोर्टेशन करता इफिशियन्सी, इक्विटी आणि सेफ्टी जी आहे त्याला एनहान्स करण्यासाठी हा त्यांचा एम आहे, एक गोल आहे, सस्टेनेबिलिटी गोल आहे. त्यामुळे काय होणार आहे, हे जे BM3S आहे, BM3S म्हणजेच काय असते, भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक. याच्यामुळे काय होणार आहे, याचा टार्गेट आहे की 50% रिडक्शन इन ट्रान्सपोर्टेशन इमिशन. 50% रिडक्शन होईल ट्रान्सपोर्टेशन इमिशन मध्ये, सोबतच ऍक्सिडेंट पण त्याच्यामध्ये रिड्यूस होईल. सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्यूट करेल ते ग्लोबली सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता. ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता पण ते एक कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत. तो हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कशाच्या अंडरमध्ये डेव्हलप करण्यात आलेला आहे, मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड. मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या इनिशिएटिव्हच्या अंडरमध्ये हा प्लॅटफॉर्म जो आहे हा डेव्हलप करण्यात आलेला आहे. ओके, सो ZF कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टीम इन इंडिया लिमिटेड काय आहे बघूया. हा पार्ट आहे ZF न्यू कमर्शियल व्हेकल सोल्युशन्सचा, सोल्युशन डिव्हिजनचा. ZF कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड, फॉर्मरली याला काय म्हटलं जायचं, वॅको इंडिया लिमिटेड. ही काय आहे, इज द रिजनल मार्केट लीडर आहे फॉर ऍडव्हान्स ब्रेकिंग सिस्टीम करता, कन्व्हेन्शनल ब्रेकिंग प्रोडक्ट्स करता आणि रिलेटेड एअर असिस्टेड टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम्स करता. ओके, सो हे सगळं झालं ZF कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड बद्दल. सो ZF आणि IIT मद्रास यांची पार्टनरशिप झालेली आहे कशा करता, टू क्रिएट भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक करतात. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे, सो आता कॅन्स फिल्म फेस्टिवल झालेला आहे, तर त्यामध्ये ऍक्टर अनुसूया सेनगुप्ता यांनी काय केलेलं आहे, या फर्स्ट इंडियन आहे ज्यांना जे जिंकलेले आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड. कुठे जिंकलेले आहे त्या, कॅन्स फिल्म फेस्टिवल मध्ये. आणि कॅटेगरी काय होती ते, अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट. अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट जो होता त्यामध्ये त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे कॅन्स फिल्म फेस्टिवल मध्ये. आणि ह्या फर्स्ट इंडियन आहे ज्या जिंकलेल्या आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड कॅन्स फिल्म फेस्टिवल मध्ये. सो त्यांनी जो अवॉर्ड रिसीव्ह केलेला आहे तो कशा करता रिसीव्ह केलेला आहे, कोणता रोल होता त्यांचा, कोणती फिल्म होती. सो शेमलेस. शेमलेस काय होती, त्यांच्या फिल्मचं नाव आहे, जी डायरेक्ट केलेली होती बल्गेरियन फिल्म मेकरनी कॉन्स्टंटिन बोजानो. कॉन्स्टंटिन बोजानो हे डायरेक्टर आहेत शेमलेसचे. तर त्यांचा रोल होता त्यामध्ये, कशाचा रोल होता, त्यांनी एका पोलीसमॅनला, ओके, तर एका पोलीसमॅनला स्टॅब करून कुठनं ते पळाल्या होत्या, दिल्ली मधल्या ब्रॉथल. तर ब्रॉथल म्हणजे काय असते, एक जिथे वैश्या राहत असतात. ओके, त्यांचं हाऊस और होम असते प्रॉस्टिट्यूटचं. तर ब्रॉथल मधून काय झालेलं होतं, त्या पळाल्या आहे, एस्केप केलेला आहे आणि त्या सेक्स वर्कर आहे. ओके, तर त्यांची जर्नी आहे, त्यांच्या जर्नीचा जो रोल आहे तो त्यांनी तिथे पोर्ट्रे केलेला आहे त्या फिल्म मध्ये. सो त्याकरता त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे शेमलेससाठी, अनुसूया सेनगुप्ता यांना. आणखी बघूया कोणाला अवॉर्ड मिळालेले आहेत. तर मीनवाईल कॅन्स अनसर्टेन रिगार्ड प्राइज वॉज अवॉर्डेड टू ब्लॅक डॉग. तर ब्लॅक डॉग जी एक फिल्म आहे तर त्याला पण काय मिळालं आहे, कॅन्स अनसर्टेन रिगार्ड प्राइज मिळालेला आहे, ज्यांचे डायरेक्टर आहे चायनीज फिल्म मेकर हू गॉन. आणखी एक आहे द स्टोरी ऑफ सोलेमन.
तर यासाठी त्यांना ज्युरी प्राइज मिळालेला आहे. ओके, त्यांचे डायरेक्टर आहे बोरिस लॉचकिन. सो त्याच्यासाठी त्यांना ज्युरी प्राइज मिळालेला आहे. ओके, सो कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जी फिल्म आहे शेमलेस याकरता अनुसुया सेनगुप्ता यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे. सोबतच जे ब्लॅक डॉग आहे या फिल्मसाठी पण त्यांना काय मिळालेलं आहे, डायरेक्टरला मिळालेला आहे अवॉर्ड. कान्स अनसर्टेन रिगार्ड प्राइज मिळालेला आहे. आणि जी द स्टोरी ऑफ सोलेमान यांना ज्युरी प्राइज मिळालेला आहे. आणखी काही लिस्ट आहे विनर्सची अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट मध्ये. तर प्रिक्स अनसर्टेन रिगार्ड जे आहे ते ब्लॅक डॉगला मिळालेला आहे. ती आहे डायरेक्टेड बाय गोआन हो. ज्युरी प्राइज मिळालेला आहे द स्टोरी ऑफ सोलेमान, ज्याचे डायरेक्टर आहे बोरिस लॉचकिन. बेस्ट डायरेक्टर मिळालेला आहे द डॅम ही जी स्टोरी आहे त्याला मिळालेला आहे. त्याचे डायरेक्टर आहे रॉबर्टो मिनेर्विन. आणखी एक मिळालेला आहे बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड, ते मिळालेला आहे रुंगनो नायोनी यांना ऑन बिकमिंग अ जेन्युइन फाउल या स्टोरी करता. ओके, सो ही झाली आहे लिस्ट ऑफ विनर्सची लिस्ट आहे जी अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट मध्ये आहे, जे विनर्स झालेले आहे ज्यांना प्राइज मिळालेला आहे. सो आपली ही न्यूज होती की फर्स्ट इंडियन ज्यांनी जिंकलेला आहे कॅन्स फिल्म फेस्टिवलचा अवॉर्ड अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट मध्ये आणि बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सो ते आहे अनुसुया सेनगुप्ता. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे की इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स म्हणजे IGNCA आणि प्रसार भारती यांनी कोलॅबोरेशन केलेलं आहे. कशासाठी कोलॅबोरेशन केलेलं आहे, जे कल्चरल प्रोग्राम आहे IGNCA चे, तर ते एव्हरी संडेला काय करणार आहेत, ते DD भारतीवर ते प्रसारित करणार आहेत. ओके, एव्हरी संडेला कल्चरल प्रोग्राम्स जे आहे IGNCA वरचे ते DD भारतीवर प्रसारित करण्यासाठी एव्हरी संडेला त्याच्यावर DD भारतीवर दाखवण्याकरता हा कोलॅबोरेशन झालेला आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स आणि प्रसार भारती यांचा. सो हा एक युनिक इनिशिएटिव्ह आहे जे मार्क करते सिग्निफिकंट स्टेप, एक इम्पॉर्टंट स्टेप ते मार्क करते. आणि वेअर अ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन विल प्रेझेंट इट्स वर्क टू द पब्लिक प्रोफेशनली. सो हा जो एम आहे त्यांचा, म्हणजे जो कल्चरल प्रोग्राम दाखवण्याचा त्यांचा एम काय आहे, त्यांचा एम आहे जे इंडियाचे रिच कल्चर आहे, इंडियाचं जे रिच कल्चर आहे त्याला शोकेस करणे या प्रोग्राम थ्रू, वीकली कल्चरल प्रोग्राम थ्रू इंडियाच्या रिच कल्चरला शोकेस करण्याचा त्यांचा एम आहे, ते दाखवण्याचा त्यांचा एम आहे. ओके, इंडियाज कल्चरल रिचनेस अँड डायव्हर्सिटी आर अनपॅरलल आहे. आणि दिस वीकली कल्चरल प्रोग्राम हा काय आहे, बीइंग इनिशिएटेड टू कीप इट अलाइव्ह अँड रिच द मासेस. तर हा जो प्रोग्राम आहे याच्या थ्रू काय होणार आहे, जे कल्चर आहे त्या कल्चरला जिवंत ठेवण्याकरता हा प्रोग्राम, हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. ओके, IGNCA काय करते, ऑपरेट्स ॲज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चर. तर अंडर द मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर मध्ये IGNCA काय ऑपरेट करते, ॲज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून ती ऑपरेट करत असते. सो न्यूज आपली ही होती की IGNCA आणि प्रसार भारती यांनी कोलॅबोरेशन केलेलं आहे की एव्हरी संडेला DD भारतीवर एक कल्चरल प्रोग्राम जो आहे तो प्रसारित करण्यासाठी, तो दाखवण्यासाठी हा कोलॅबोरेशन झालेला आहे, ज्याच्यामुळे जे इंडियाचं रिच कल्चर आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी, जिवंत ठेवायचं आहे त्यांना आणि शोकेस करायचं आहे इंडियाचं रिच कल्चर सुद्धा. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग. हे काय करणार आहेत, तर व्हाईस ऍडमिरल अजय कोचर पुणे मधले, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर पुणे इथले त्यांनी अपॉइंट केलेला आहे व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग यांना ऍज अ कमांडंट म्हणून नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे कमांडंट म्हणून व्हाईस ऍडमिरल गुरुचरण काय करणार आहे, अज्युम करणार आहे, तिथे ते स्वीकारणार आहेत
कशाची ऍज अ कमांडंट म्हणून ते स्वीकारणार आहे त्यांची पोस्ट. ओके, अपॉइंटमेंट त्यांची ती स्वीकारणार आहे. कोणाकडनं? व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांच्याकडनं पुणेमध्ये. तो हे काय होते, जे गुरुचरण सिंग आहे ते ॲल्युमिनी होते नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इथले. त्यांनी कमिशन पण केलेलं आहे, म्हणजे नियुक्त झालेले होते ते 1 जुलै 1990. 1 जुलै 1990 मध्ये काय झालेले होते? इंडियन नेव्ही मध्ये नियुक्त झालेले होते. त्यांनी बरेचसे सेव्हरल अपॉइंटमेंट्स त्यांच्या झालेले आहे, बोथ एफ्लॉट अँड ॲशॉर. एफ्लॉट म्हणजे काय असते? तरंगत. ओके, एफ्लॉट म्हणजे आहे तरंगत आणि ॲशॉर म्हणजे किनारपट्टीवर. ॲशॉर म्हणजे आहे किनारपट्टी. ओके, बोथ तरंगत आणि किनारपट्टीवर त्यांनी सेव्हरल अपॉइंटमेंट्स जे आहे त्या केलेल्या आहे, सर्व्हिस दिलेली आहे व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग यांनी. स्पेशलिस्ट आहे ते ऍज अ स्पेशलिस्ट गनरी अँड मिसाईल. तर गनरी आणि मिसाईलचे स्पेशलिस्ट त्यांनी सर्व केलेला आहे ऑनबोर्ड इंडियन नेव्ही शिप्स रणजित अँड प्रहारवर. तर इंडियन नेव्हल शिप जे आहे रणजित आणि प्रहार त्याच्यावर त्यांनी ऑनबोर्ड केलेला आहे, सर्व केलेला आहे ऍज अ स्पेशालिस्ट म्हणून गनरी आणि मिसाईल्स. ओके, सो आता नेक्स्ट जे वॉरशिप जे आहे INS ब्रह्मपुत्र, INS शिवालिक आणि INS कोची या ज्या इंडियन कन्स्ट्रक्टेड वॉरशिप्स आहे याच्यामध्ये त्यांनी कमिशन क्रू मधले ते काय होते? कमिशन क्रू मधले ते त्याचे पार्ट होते. ओके, तिथे त्यांना मान मिळालेला आहे ऍज अ कमिशन क्रूचे ते पार्ट होते. INS ब्रह्मपुत्र, INS शिवालिक आणि INS कोची या डिफरंट जे वॉरशिप्स आहे त्याच्यावर त्यांना मान मिळालेला ऍज अ कमिशन क्रू म्हणून ते पार्ट होते त्याचे. सो न्यूज ही आहे की नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे कमांडंट म्हणून नियुक्त झालेले आहे व्हाईस ऍडमिरल गुरुचरण सिंग. आणि नियुक्ती कोणाकडनं मिळालेली आहे? फ्रॉम व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांच्याकडनं पुणेमध्ये त्यांनी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं जे कमिशन आहे ते नियुक्त कधी झालेले होते? इंडियन नेव्ही मध्ये कधी नियुक्त झालेले होते? 1 जुलै 1990 मध्ये ते इंडियन नेव्ही मध्ये नियुक्त झालेले होते. ते ॲल्युमिनी आहे खडकवासला मधले जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे तिथले ते ॲल्युमिनी सुद्धा आहे. सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया सिमरन शर्मा. तर सिमरन शर्मा जी आहे इंडियाची त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये, जे आहे जापान कोबेमध्ये जे होत आहे, जे झालेलं आहे. ओके, तिथे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे सिमरन शर्मा यांनी. ओके, तो कशामध्ये जिंकलेला आहे त्यांनी? वुमेन्स 200 मीटर T11 इव्हेंट मध्ये. तर त्या इव्हेंट वुमेन्स 200 मीटर T12 इव्हेंट मध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. त्याचा जो बेस्ट टाइम होता तो होता 24.95 सेकंड आणि फायनल डेच्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी पर्सनल बेस्ट टाइम त्यांनी अचीव केलेला आहे, तो आहे 24.95 सेकंड. तो इंडियाने कन्क्लूड केलेला आहे त्यांची जर्नी, जे वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिपची जी जर्नी आहे ती कन्क्लूड केलेली आहे त्यांच्या रिमार्केबल अचिव्हमेंटनी. आणि टोटल किती 17 मेडल्स हे इंडियाला प्राप्त झालेले आहे, त्याच्यामध्ये आहे 6 गोल्ड आणि जे 6 पोझिशन जी असते, रँकिंग जी असते, जसं चायना, ब्राझील वगैरे अशी जी रँकिंग होती, तर त्या रँकिंग नुसार आता इंडिया जी आहे ती 6 पोझिशनवर आहे विथ किती 17 मेडल्स, ज्यामध्ये 6 जे आहे ते गोल्ड मेडल आहे. दिल्लीची स्प्रिंटर जी आहे दिल्लीची धावपटू सिमरन शर्मा यांनी काय केलेलं आहे? एलिव्हेट केलेलं आहे इंडियाचं मेडल टॅली बाय क्लेमिंग द कंट्रीज 6th गोल्ड. तर 6th गोल्ड जे आहे ते सिमरन यांनी जिंकलेलं आहे इंडिया करता आणि एलिव्हेट केलेलं आहे इंडियाची मेडलची टॅली. सो हर रिमार्केबल परफॉर्मन्स फॉर इम्प्रूव्ह अपॉन हर प्रिव्हियस पर्सनल. तर त्यांचा प्रिव्हियस पर्सनल जो रेकॉर्ड होता, टाइम होता,
तो होता 25.16 सेकंड आणि त्यांनी आता काय केलेलं आहे 24.95 म्हणजे इम्प्रूव्ह केलेला आहे. त्यांचा प्रिव्हियस जो टाइम होता त्याला त्यांनी इम्प्रूव्ह केलेला आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स त्यांनी रिमार्केबल दिलेला आहे आणि गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे. सो जे जपानच्या कोबेमध्ये काय वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप जे आहे आता कन्क्लूड झालेली आहे. सो त्यामध्ये इंडियाची जे सिमरन शर्मा आहे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्या स्प्रिंटर आहे, ओके, दिल्लीचे स्प्रिंटर आहेत त्या आणि त्यांनी जे 6th गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे इंडियाला. त्यानुसार आता इंडियाची जे मेडल टॅली आहे ते 17 मेडल झालेले आहे, त्याच्यामध्ये 6 गोल्ड मेडल आहे. सो ही न्यूज होती सिमरन शर्मा बद्दलची. नेक्स्ट बघूया न्यूज आता. सो नेक्स्ट न्यूज आहे स्टेट ओन ऑइल अँड गॅस जायंट जे आहेत इंडियन ऑइल, ONGC आणि गेल इंडिया लिमिटेड, तर यांना काही फाईन्स लागलेले आहेत. तर ते फाईन्स कोणाला लागलेले आहे, जे डायरेक्टर्स आहे, तर काही रिक्वायरमेंट्स असतात, ते रिक्वायरमेंट्स त्यांनी पूर्ण नाही केलेले आहे, म्हणजे ते फेल झालेले आहे. ते जे लिस्ट असतात रिक्वायरमेंटच्या त्याला देण्याकरता ते फेल झालेले आहे, त्यामुळे त्यांना ही फाईन लागलेली आहे. सो जे डायरेक्टर्स आहे त्यांना ती फाईन लागलेली आहे. तो जे फाईन किती लागलेली आहे, क्युम्युलेटिव्ह फाईन लागलेली आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे एकत्रित फाईन लागलेली आहे टोटल ₹34 लाखची टोटल फाईन लागलेली आहे ऑन ऑइल रिफायनिंग अँड फ्यूल मार्केटिंग जायंट्सला, ज्याच्यामध्ये आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया लिमिटेड, गॅस युटिलिटी गेल आणि रिफायनर मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड. तर यांना एकत्रितपणे काय लागलेली आहे, 34 लाखची फाईन लागलेली आहे. जे रिक्वायरमेंटची लिस्ट असतात त्यांनी रिक्वायरमेंटची लिस्ट ला देण्यासाठी ते अपयशी झालेले आहे, फेल झालेले आहे, त्यामुळे त्यांच्या डायरेक्टर्सला ही फाईन लागलेली आहे. ओके, तो कशामध्ये जे लिस्ट रिक्वायरमेंट्स आहे ते जानेवारी आणि मार्च क्वार्टर मध्ये देण्याकरता ते फेल झालेले आहे. सोबतच जे कंपनीज आहे त्यांनी फाईन्स पेस केलेले आहे फॉर सेम रिझन. बाकीचे ज्या कंपनीज आहेत त्यांनी पण जे फाईन्स पेस केलेले आहे त्यांचा पण तो सेम रिझन होता, प्रिव्हियस 3 क्वार्टरचा. ओके, तो IOCL, HPCL, BPCL, गेल, OIL, ऑइल, MRPL यांना सेपरेट फाईन्स लागलेले आहे. किती लागलेले आहे, ₹5,36,900, 5,36,900 ईच, म्हणजे प्रत्येकी लागलेले आहे त्यांना फाईन. IOCL, HPCL, BPCL, गेल, ऑइल आणि MRPL यांना प्रत्येकी फाईन लागलेला आहे 5,36,900चा. ओके, फॉर 4th क्वार्टर साठी. आणि सोबतच ONGC ला पण एक सेपरेट फाईन लागलेला आहे. तो फाईन लागलेला आहे ₹1,82,900चा हा लागलेला आहे ONGC ला. तो न्यूज अशी आहे की जे स्टेट ओन ऑइल अँड गॅसचे जे जायंट्स आहे त्यांना फाईन लागलेली आहे, एकत्रितपणे फाईन लागलेली आहे. त्यांना 34 लाखची फाईन लागलेली आहे. त्यांनी काही रिक्वायर्ड लिस्टिंग असतात रिक्वायरमेंटच्या त्या फेल केलेल्या आहे, त्यामुळे त्यांना फाईन लागलेली आहे. आणि जे कंपनीज आहे बाकीचे जे सेपरेट फाईन लागलेले आहे त्या सेपरेट फाईन लागलेल्या आहे IOCL ला वगैरे, ते 5,36,900 ईच लागलेले आहे. आणि ONGC ला किती लागलेली आहे, 1,82,900 त्याला सेपरेट लागलेली आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे अनोरा. ओके, अनोरा काय आहे, अ डार्कली फनी अँड टचिंग ड्रामा आहे. तर हा ड्रामा कोणाबद्दलचा आहे, अबाउट यंग एक्झॉटिक डान्सरचा आहे, ज्यांना काय मिळालेला आहे, कॅन्स फिल्म फेस्टिवल मध्ये टॉप प्राइज मिळालेला आहे. म्हणजे टॉपचं प्राइज जो असतं कॅन्स फिल्म फेस्टिवलचा ते टॉप प्राइज मिळालेला आहे अनोरा याला. ओके, ते टॉप प्राइज काय आहे, पाम डिओर त्यांनी जिंकलेला आहे. सो ही फिल्म आहे बाय US डायरेक्टर सीन बेकर. तर डायरेक्टर कोण आहे त्या ड्रामाचे, सीन बेकर हे डायरेक्टर आहे. बीट द 21 अदर फिल्म्स, तर त्यांनी बीट केलेले जे 21 अदर फिल्म्स जे आहे त्यांना बीट करत ते जिंकलेले आहे पाम डिओर. ओके, ज्याच्यामध्ये इन्क्लूड होते एंट्रीज होते डायरेक्टरच्या लाईक फ्रान्सिस फोर्ड कोपोला,
आणि डेव्हिड क्रॉनेबर, तर यांना त्यांनी बीट केलेलं आहे. सो द ग्रँड प्रिक्स द सेकंड हायेस्ट प्राइज आफ्टर द पाम डिओर, तर जे पाम डिओर तर फर्स्ट टॉपचं प्राइज आहे कान्स फिल्म फेस्टिवलचं, सेकंड काय आहे द ग्रँड प्रिक्स. द ग्रँड प्रिक्स कोणाला अवॉर्ड करण्यात आलेला आहे, ऑल वी इमेजिन ॲज लाईट, तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हे याला कोणता प्राइज मिळालेला आहे, काय जिंकलेला आहे त्यांनी, द ग्रँड प्रिक्स, हे आहे सेकंड हायेस्ट प्राइज आहे पाम डिओर नंतर. तर हे काय आहे, द फर्स्ट इंडियन फिल्म इन कॉम्पिटिशन इन 30 इयर्स अबाउट 2 वुमन, तर ही काय आहे फर्स्ट इंडियन फिल्म आहे कॉम्पिटिशन मधली इन 30 इयर्स मधली. ही कशाची आहे, ही जी स्टोरी आहे ही कशाची आहे, फिल्म कशाची आहे, 2 वुमेन शेअरिंग अन अपार्टमेंट अँड चॅलेंजेस दे फेस इन अ मेल डॉमिनेटेड सोसायटी, तर मेल डॉमिनेटेड सोसायटीमध्ये त्यांना काही 2 वुमन्स जे आहे त्या शेअर करतात अपार्टमेंट, आणि जे चॅलेंजेस आहे मेल डॉमिनेटेड सोसायटी मधले, मेल डॉमिनेट करतात, सो त्या सोसायटी मधले ते काही चॅलेंजेस फेस करतात, तर अशा 2 वुमेन्सची ती कहाणी आहे. तर त्यांना काय मिळालेलं आहे, द ग्रँड प्रिक्स हा अवॉर्ड ते जिंकलेले आहे, जो आहे सेकंड प्राइज कान्स फिल्म फेस्टिवल मधला. नेक्स्ट बघूया, जेसे प्लेमॉन्स यांना वॉज नेम्ड बेस्ट ऍक्टर, तर यांना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे फॉर प्लेइंग 3 डिफरंट रोल, 3 डिफरंट रोल कशामध्ये, जे यॉर्गोस लँथिमोस, तर यांनी हे डायरेक्टर आहेत त्या फिल्मचे, ज्याचं नाव आहे काइंड्स ऑफ काइंडनेस. ओके, काइंड्स ऑफ काइंडनेसचे डायरेक्टर आहे यॉर्गोस लँथिमोस, यांनी डायरेक्टर केलेली आहे जे फिल्म, ज्याच्यामध्ये 3 डिफरंट रोल्स प्ले केलेले आहेत. जेसी प्लेमॉन्सने यांना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे, आणि त्यांनी कोणते रोल्स केलेले आहेत त्या फिल्ममध्ये, स्ट्रगलिंग पोलीस ऑफिसर, अ कल्ट मेंबर अँड अ मॅन हुज एव्हरी ऍक्शन इज कंट्रोल्ड बाय हिज बॉस, तर असे 3 वेगळे वेगळे डिफरंट पार्ट्स केलेले आहेत त्या फिल्ममध्ये, त्याच्यासाठी त्यांना बेस्ट ऍक्टर हा मिळालेला आहे. नंतर मिग्युल गोम्स यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे फॉर ग्रँड टूर याच्यासाठी. तर ग्रँड टूर ही कशाची कहाणी आहे, अँड इलेक्ट्रिक ट्रिप थ्रू एशिया बाय अ ब्रिटिश सिव्हिल सर्वंट अँड हिज पर्सिंग फियांसी, तर ही स्टोरी आहे ग्रँड टूर यांची. सो बेस्ट डायरेक्टर मिळालेला आहे मिग्युल गोम्स यांना, बेस्ट ऍक्टर मिळालेला आहे जेसे प्लेमॉन्स यांना, त्यांची फिल्म होती काइंड्स ऑफ काइंडनेस, आणि त्याचे डायरेक्टर आहे यॉर्गोस. सोबतच सेकंड जो असतो, सेकंड हायेस्ट जो प्राइज असतो ग्रँड प्रिक्सचा, सेकंड हायेस्ट जो प्राइज असतो कॅनिस फिल्म फेस्टिवलचा, तो असतो द ग्रँड प्रिक्स, तो मिळालेला आहे. तो कशाला मिळालेला आहे, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट याला मिळालेला आहे. आणि जो फर्स्ट प्राइज असतो कॅनिस फिल्म फेस्टिवलचा, टॉप प्राइज असतो पाम डिओर, तो मिळालेला आहे एनोरा याला. तो ही होती जे टॉप प्राइज आहे कॅन्स फिल्म फेस्टिवलची, त्याची ही लिस्ट होती, त्याची नावं होती. नेक्स्ट बघूया. ओके, आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊया आपण. तो विच इंडियन ट्रायो वोन गोल्ड मेडल, इंडियन ट्रायो, कोणते इंडियन ट्रायो आहे ज्यांनी काय गोल्ड मेडल जिंकलेलं आहे इन कंपाऊंड वुमेन्स टीम इव्हेंट मध्ये ऍट आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 इथे, जे झालेलं साऊथ कोरियाच्या येचॉन मध्ये. तो कोणता आहे तो ट्रायो, त्या ट्रायोचे नाव काय आहे, ज्योती, सुरेखा वेना, प्रणीत कौर आणि आदिती स्वामी, हा यांचा ट्रायो आहे ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट, नेम द फाउंडर अँड एमडी ऑफ वी टेक्नॉलॉजी, तर वी टेक्नॉलॉजीचे एमडी आणि कोण फाउंडर जे आहे, जे एक न्यूयॉर्क आणि बेंगलुरू को हेडक्वार्टर्ड आहे, ती टेक जायंट IT सर्व्हिस फर्म, who has been inducted into the IAOP Leadership Hall of the Fame, ज्यांना इंडक्ट करण्यात आलेला आहे IAOP लीडरशिप हॉल ऑफ द फेम मध्ये, ज्याच्यामध्ये आणखी काही जे आयटीचे जे वेटरन्स आहे ऑलरेडी त्यामध्ये आहे. तर कोण आहे त्या जे ज्यांना ऍड करण्यात आलेला आहे IAOP लीडरशिप हॉल ऑफ द फेम मध्ये, त्यांचं नाव आहे चोको वलियप्पा. नेक्स्ट, हाऊ मच फाईन हॅज RBI इम्पोज्ड ऑन हिरो फिनक्रॉप, तर जे हिरो फिनक्रॉप लिमिटेड आहे त्यांना किती
कितीची फाईन आरबीआयने इम्पोज केलेली आहे, लावलेली आहे. कशा करता? त्यांनी व्हायोलेशन केलेले आहे काही नॉर्म्स जे रिलेटेड टू फेअर प्रॅक्टिसेस कोड फॉर एनबीएफसी. तो कितीची फाईन लागलेली आहे त्यांना? हिरो फिनक्रॉप लिमिटेड यांना 3,10,000 रुपीज 3,10,000 ची फाईन लागलेली आहे. नेक्स्ट, ZF कमर्शियल व्हेकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड यांनी पार्टनरशिप केलेली आहे विथ विच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कोणत्या IIT सोबत त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे? कशा करता? टू क्रिएट भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक. भारत मल्टी मॉडल मोबिलिटी स्टॅक बनवण्याकरता, क्रिएट करण्याकरता ही पार्टनरशिप झालेली आहे. तर कोणत्या IIT सोबत केलेली आहे? ZF ने पार्टनरशिप आणि ऑफिस फर्स्ट काइंड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म आहे. तर IIT मद्रास सोबत काय केलेलं आहे? IIT मद्रास सोबत ही पार्टनरशिप केलेली आहे ZF यांनी. नेक्स्ट, हु हॅज बिकम द फर्स्ट इंडियन टू विन द बेस्ट ऍक्ट्रेस. कोण आहे त्या फर्स्ट इंडियन ज्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे? अनसर्टेन रिगार्ड सेगमेंट मध्ये ऑफ द कॅनेस फिल्म फेस्टिवल इथे. तर त्यांचं नाव आहे अनसुया सेनगुप्ता. नेक्स्ट, IGNCA अँड विच पब्लिक ब्रॉडकास्टर. तर IGNCA आणि कोणत्या पब्लिक ब्रॉडकास्टरनी कोलॅबोरेट केलेला आहे टू ब्रिंग IGNCA's कल्चरल प्रोग्राम ऑन DD भारती. जे कल्चरल प्रोग्राम आहे IGNCA चे ते DD भारतीवर प्रसारित करण्यासाठी कोणत्या पब्लिक ब्रॉडकास्टरनी कोलॅबोरेट केलेला आहे IGNCA सोबत? तर ते केलेलं आहे प्रसार भारती यांनी. नेक्स्ट, who has assumed the appointment of commandant National Defense Academy. तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फ्रॉम व्हाईस ऍडमिरल अजय कोचर इन पुणे. तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? गुरुचरण सिंग यांची. नेक्स्ट, अंडर विच कॅटेगरी इंडिया सिमरन शर्मा. कोणत्या कॅटेगरीमध्ये इंडियाची सिमरन शर्मा जी आहे त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे, गोल्ड मेडल जिंकलेला आहे इन वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये, जे झालं जापानच्या कोबेमध्ये. सो वुमेन्स 200 मीटर T12 या कॅटेगरीमध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. नेक्स्ट, विच 3 ऑइल अँड गॅस जायंट हॅव बीन स्लॅप्ड विथ फाईन्स फॉर द 4th स्ट्रेट क्वार्टर. तर कोणत्या 3 ऑइल अँड गॅसचे जायंट्स आहेत ज्यांना फाईन लागलेली आहे फॉर द 4th स्टेट क्वार्टर करता? तर ते आहे इंडियन ऑइल, ONGC आणि गेल. लास्ट न्यूज, हु वोन द कॅन्स फिल्म फेस्टिवल बेस्ट ऍक्टर अवॉर्ड फॉर प्लेइंग 3 डिफरंट पार्ट्स. तर कोणाला कॅन्स फिल्म फेस्टिवल मध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे? 3 डिफरंट रोल्स त्यांनी एकाच फिल्म मध्ये प्ले केलेले आहे, रोल केलेला आहे. सो त्यांचं नाव आहे जेसे प्लेमॉन्स. ओके, आणि कोणत्या फिल्म मध्ये त्यांनी रोल केलेला आहे? त्यांनी केलेला आहे काइंड्स ऑफ काइंडनेस मध्ये, ज्याचे डायरेक्टर होते योर्गोस लँथिमॉस. ओके, सो तुम्हाला आजच्या न्यूज आवडल्या असेल, आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला जॉईन करा, तिथे वेगवेगळे अपडेट्स येत असतात. सोबतच तुम्हाला आजच्या जर न्यूजच्या PDF हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ती डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला जर टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करायचं असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.